हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू योगिता चॅनल. तर आज आहे आपल्या श्रुतीचा लग्नाचा दिवस आणि लग्नाच्या दिवशी सकाळी आम्ही सर्वजण मस्त रिलॅक्स आहोत, कारण लग्न हे रात्रीचे आहे आणि सर्वजण मस्त आम्ही गप्पा मारत बसलेलो आहे. आणि आता हे चाललेले आहे, हे कालच्या हळदीचे जे डेकोरेशन आहे ते काढण्याचे काम आणि आमच्या मस्तपैकी अशा गप्पा चालल्या आहे. सर्वजण मस्त झोप झालेली आहे. आज रिलॅक्स आहे. आज फक्त नाईटला लग्न असल्यामुळे आम्ही जरा उशिराच आमची तयारी करणार आहे. आणि आमचे चिल्ले पिल्ले देखील एकत्र येण्याचा भरपूर आनंद घेत आहे आणि घेतलाच पाहिजे, कारण बालपण हे एकदाच भेटते. पुन्हा पुन्हा बालपणासारखी मजा येत नाही. आणि आता त्यांचे खेळून झाल्यानंतर त्यांनी आता माझाच गेम केला आहे, कारण बघा माझं काय हाल त्यांनी चालू केलेलं आहे. मलाच कळत नाही की यांचं हे काय चाललेलं आहे आणि मला एवढे इरिटेट करत होते ना ते. आणि हो, हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ब्लॉग खरंच पुढे खूप सुंदर असणार आहे आणि त्याचा शेवट देखील खूप सुंदर होणार आहे. आणि येथे ननंद भावजांची चेष्टा मस्करी करण्याचे काम चालू आहे. त्यात आमचा हा एक जोक असा झालेला आहे की माझ्या बहिणीचा मेहंदीला डान्स बसलेला नसताना देखील ती पूर्ण वेळ डान्स करत राहिली. त्यामुळे आम्हाला सर्वांना खूप हसू येत होते, कारण तिला काय करावं आठवतच नव्हतं. आणि वेळेवर तडामताशा आलेला नाही, त्यामुळे बघा आम्ही कसा वाजत गाजतच परत काय बोलता त्याला नानेड्या आणल्या. आणि आता श्रुतीला ही आंघोळ घालून आपण तिला मेकअपसाठी, लग्नाच्या मेकअपसाठी तिला पाठवणार आहे. त्यामुळे आता ही आंघोळ झाल्यानंतर पुढील तिचे छोटे छोटे कार्यक्रम आपण करणार आहोत. आणि आता श्रुतीला लग्नाच्या मेकअपसाठी आपण काढून दिलेले आहे आणि आमची पण मेकअपची तयारी चालू झालेली आहे. बघूया आम्ही पण कसे रेडी होतोय. आणि श्रुतीला काढून देताना सर्वजण खूप इमोशनल झाले आणि आम्ही कशी तरी आमच्या मनाची समजूत घातली आणि पुढे आम्ही आमच्या
मेकअपसाठी आता रेडी झालेलो आहोत आणि मी पण आता रेडी झालेली आहे. बघा मी कशी दिसते. हा आहे माझा फायनल लुक. नवरीचा मामा, नवरीचा काका. तर आज आम्ही श्रुतीच्या लग्नासाठी तयार झालेलो आहोत. सगळेजण खूप छान दिसत आहे आणि निघायची तयारी आता आमची झालेली आहे. अशा प्रकारे आम्ही मस्त श्रुतीचं लग्न एन्जॉय करतोय. आमचा हा फ्रेंड तो पण किती क्यूट दिसतोय ना. आम्हाला खूप धुम्माल मस्तीची सवय झालेली होती. आता आम्हाला 1 महिनाभर तरी सर्वांना करमणार नाही, कारण लग्न म्हटल्यानंतर एक वेगळीच उत्सुकता असते. आणि आता आम्हाला तर आज तर खूप रडायला देखील येत होतं. बोलता बोलता आमची श्रुती आता लग्न करून सासरी जाणार आहे. छोटीशी एवढीशी श्रुती इतक्यात कधी मोठी झाली हे आम्हाला देखील कळलं नाही. त्यामुळे आम्ही सर्वजण फार रडलो. जेवढा आनंद असतो तेवढं वाईट देखील वाटत असतं. सो चला आणि लग्न हे गावातच आहे, त्यामुळे आम्ही अवघ्या 5 मिनिटातच आमच्या लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो. आणि चला आता कोण कोण पाहुणे आलेले आहेत, कसं आहे आपलं लग्नाचा मंडप. आणि श्रुती कशी दिसते हे पण मला आता बघायचे आहे. आय होप श्रुती पण आता रेडी झालेली असेल. चला बघूया आपण श्रुती पण कशी दिसते ते. आणि इकडे तर काय श्रुतीचे फोटो सेशन देखील चालू झालेले आहे. बघा श्रुती पण आपली किती सुंदर दिसते. सर्वजण घरातले तर छानच दिसत आहे, पण आपली नवरी पण स्पेशल आहे. ती पण खूप सुंदर दिसत आहे. आणि श्रुतीचे हे तिच्या पप्पांसोबत चालले आहे फोटोशूट. आणि नवरदेव आपले आता आलेले आहेत आणि आम्ही आत्या आहेत, त्यामुळे आता आम्ही अगोदर नवरदेवाचा घोडा आणि नवरदेवाला ओवाळण्यासाठी आलेलो आहोत. बहारों फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है। बहारों फूल बरसाओ, मेरा महबूब आया है। आणि अशा प्रकारे आता श्रुती आपली खऱ्या अर्थाने दुसऱ्यांची झालेली आहे. आणि चला मी पण आता आपल्या पाहुणेरावळ्यांना भेटते. बघा तुम्ही पण बघा आमचे किती सारे पाहुणे आलेले आहे.
आणि हे आहेत साडू साडू, आमच्या 4 बहिणींचे हे 4 मिस्टर म्हणजेच 4 साडू. आणि हे आहेत भाचे माझे, ते त्यांच्या मामासोबत फोटो काढत आहे. आणि ह्या आहे आम्ही 4घी बहिणी, जे 4 साडू बघितले त्यांच्या बायका. आणि माझे काका आहेत, पप्पा आणि काकू आणि मम्मी आहेत. नवरदेव नवरी तर मस्त गप्पा मारत आहेत. जेवणाची वाट बघता बघता त्यांच्या गप्पा भरपूर चाललेल्या आहे. आमची रुचा, ताऊ या सर्वांना भूक लागलेली. आता सर्वांचे जेवण झाले, काही व्हिडिओज झाल्या, फोटो झाले, अशी आमची मस्ती चाललेलीच आहे. अशा प्रकारे आता ननंद भावजाईंचे फोटोशूट चालू झालेले आहेत. जोक मारत मारत, गप्पा मारत मारत फोटो काढण्याचे काम चालू झालेले आहेत. वास्तविक पाहता एकही फोटो चांगला आलेला नाही आहे. आणि त्यानंतर आता पुन्हा चालू झालेले आहे फॅमिली शूट. त्यामध्ये आम्ही 4घी बहिणी आणि 4घी वहिन्या असे आमचे बहीण भावांचे फोटोशूट चाललेले आहे. मोठ्या मुश्किलने ह्या गोष्टींना यश येते, कारण फोटो काढण्यासाठी सर्वजण मिळत नाहीत. तरी पण एक भाऊ माझा गायब आहे त्यातनं. आणि हे चाललेली आहे झाल. आणि नवरीला अजून वहिनी आलेली नाही, त्यामुळे चुलतीनेच झाल घेतलेली आहे. कारण आमच्या पिढीचे हे पहिले लग्न असल्यामुळे हा मान आता चुलतीलाच घ्यायला लागलेला आहे. स्वर्गात विणलेल्या गाठी घट्ट करण्यासाठी आले, एकावर एक धागे फेर घेताना बांधले. ओढही नवी वाटते हवी, लागले फुलू गुलाबी नाते. काळजातुनी सुगंध वेचला, स्वप्न साजिरे नभात पेरता. सोहळे असे मनात रंगता, घनभर सोलावे जरा, त्यात वाटेवरी मोगरा, वाटेवरी मोगरा. बघा हा तोंड धुण्याचा कार्यक्रम. आणि कशी त्या विणबाईची चेष्टा मस्करी करण्याचे काम आमच्या वहिन्या करत आहेत. आणि ह्या लग्नाच्या ह्या पद्धतीमध्ये खरंच खूप वेगळी मजा आहे. सर्वजण मस्त एकमेकाची टिंगल उडवतं, हसून खेळून राहतं आणि कोणालाच कोणत्याच गोष्टीचा राग येत नाहीत. ह्या प्रथा खरंच खूप सुंदर आहे. शेती बागा
सासरलाही बहीण निघाली, सासरलाही बहीण निघाली, भावाची लाडी नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी. पाठवणीची घटिकाली, गंगा यमुना अश्रू ढाळी गही. तर आज आहे श्रुतीच्या लग्नाचा दुसरा दिवस आणि तुम्ही कालच्या दिवशी बघितलंच का आपल्या श्रुतीची विदाई आता झालेली आहे आणि आता दुसरा दिवस आपला निघालेला आहे आणि आज आम्हाला श्रुतीला घ्यायला जायचे आहे लगेच आणि बाकीच्या पाहुण्यांची आता चाललेली आहे घरी जायची घाई. त्यामुळे परत सगळ्यांना खूप रडू आले. काल पण सर्वजण खूप रडले लग्नात. प्रत्येक गोष्ट आम्ही कॅमेऱ्यात घेतलेली नाही कारण खूप इमोशनल झालेलो आहोत, त्यामुळे खूप काही घेतलेली नाही रडण्याचे. आणि आता पाहुणे निघाले आहे, परत सर्वांना जरा रडू येत आहेत. परत रडू विसरून परत सर्वजण हसतात. आणि आता आपला मंडप पण सुना झालेला आहे. मंडपवाल्याने त्याचा मंडप काढून नेलेला आहे, त्यामुळे जरा आता सुने वाटत आहे. आणि आता श्रुतीला घ्यायला जायची तयारी आमची चालू झालेली आहे. या आहेत मूळपाट्या. आता आम्ही मूळपाट्या लाटत आहोत. पटापट आम्ही मूळपाट्या लाटून घेतो आणि आता मूळपाट्यांसाठी मुलांना श्रुतीला घ्यायला जायचे आहे. 5-5 जणी 7 जणी ह्या मूळपाट्या लाटतात. 5, 7, 9 अशा मूळपाट्या लाटतात. आता आमच्या मूळपाट्या जवळजवळ लाटून झालेल्या आहेत. आता ते तळण्याचे काम झाल्यानंतर मूळपाट्या घेऊन आता मुले निघणार आहेत श्रुतीला घेण्यासाठी. आणि बच्चा पार्टी सर्व रेडी झालेली आहे श्रुतीला आणण्यासाठी. अब आप कहाँ जा रहे हो? हम दीदी के घर जा रहे हैं. वे टू दीदी हाउस. क्या करने जा रहे हो? उसको लेने जा रहे हो. श्रुतीला आणायला जाण्यासाठी रडू रडत राहिली आहे. आणि आमच्या 2 गाड्या श्रुतीला घेण्यासाठी जाणार आहे, कारण एक गाडी श्रुतीच्या भावांनीच भरलेली आहे आणि एक गाडी आपल्या श्रुतीसाठी आणि कलवऱ्यांसाठी चाललेली आहे. कारण फॅमिली मोठी असल्यामुळे तिचे भाऊ आणि एकच काका जात आहे, बाकी सर्व तर भाऊच जात आहेत. आणि अशा प्रकारे आपली श्रुती आता आलेली आहे घरी. आणि ऑन दी स्पॉट माझ्या डोक्यात आले की तिचे वेलकम करायचे आणि मी अशा पद्धतीने श्रुतीचे वेलकम करण्याचे ठरवले. बघा तुम्ही, अगोदर मी तिला तिच्या भावांसोबत उभी केले आणि मग तिची एंट्री केली.
आणि माझ्या डोक्यात अशा नवीन नवीन युनिक आयडिया येतच असतात आणि मला काहीतरी वेगळं करायचंच असतं. स्वागत करते हैं हम मिलके, घड़ी सुहानी आई है, दिल के सरगम से हमने ये महफिल आज सजाई है. रिश्तों की है डोर, ये रिश्तों की है डोर, रखती सबको जो, ये रिश्तों की है डोर. घर जपलेलं झाड, फांदी फांदी जीवा पाड, भावबंध माया रीत त्याच्या मनाची कवाड. लेक माहेराचं सोनं, लेक सौख्याचं औक्षण, लेक बासरीची धून, लेक अंगणी पैंजण, लेक चैतन्याचे रूप, लेक अल्लड चांदण, लेक रंगांचं लाया है बहार, अपनों का प्यार, क्या कहना. मिले हम, छलक उठा खुशी का खुमार, क्या कहना. खिले खिले चेहरों से आज घर है मेरा, गुले गुलजार, क्या कहना. खिले खिले चेहरों से आज घर है मेरा, गुले गुलजार, क्या कहना. मंग्याच्या दुधात मासे पडले. वाढताना आज फिरत होते आपाप पडली. नंतर मला काय होती जवळ घे बरं का मासे. खुशी का खुमार, क्या कहना. तर असे होते आपल्या श्रुतीच्या लग्नाचे आजपर्यंतचे ब्लॉग. आय होप तुम्हाला आवडलेच असेल. आपल्या ब्लॉगला भरभरून प्रेम द्या आणि असेच आपले नवनवीन ब्लॉग बघत राहा. आणि माझा कॅमेरा माझी मुलगी देखील माझ्यासोबत हँडल करते, ती देखील मला ह्या ब्लॉगमध्ये मदत करते आणि मी तिचे पण मनापासून आभार मानते. सो बाय, टेक केअर, लिव्ह, लाफ अँड लव. बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे. गले में महकता रहे प्यार भरी बाह का हार, क्या कहना. खिले खिले चेहरों से आज घर है मेरा, गुले गुलजार, क्या कहना.
कहना